नमस्कार मंडळी, दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि गावाकडचं ऊन एकदम आहे भयंकर. ॲक्च्युली झोपत होतो पण अवनीने झोप उडवली, कारण अवनीला आलेली झोप, तर झोप आल्या कारणाने थोडीशी तिची रडारड सुरू होती. मग त्यावेळेसच मला झोप आलेली, पण काय मग आता ती झोपले, मी उठलो आहे. तर आता चाललं मी थोडंसं गोधडीमध्ये. पम्या पण आता चाललं आहे, बाईकने आज आलं आहे. ह्या गरमीतून मुंबईतून बाईकने येणं म्हणजे वा बाबा, जिगर पाहिजे. असो, चला तर गोधडीत जाऊ. चालताना असं जरा झाड आलं ना, की झाडाच्या खाली जाम भारी वाटतं. होळीला कशी सर्व घरं ओपन होती, आता बऱ्यापैकी घरं परत बंद आहेत. ओ मशे आणलंय, नाही झोपवले तिला आणि आलो. उन्हातनं परत त्रास. मग होय, 2 दिवस चांगलं असलं की तिसऱ्या दिवसाला झालं. ऊन तेवढं ना, गरमी काय मरणाची गरमी आहे. तर तू कुठे उन्हातून गेलेली? कचरा टाकायचा. होय काय? काय रे आयो, झोपला नाहीस? हे बघा इकडे असे झोपलेत. आताच खेळून दमलो आम्ही. कशाने खेळत होते? क्रिकेट खेळत होतो इथे अंगण्यात. अच्छा, हा बघ काय अंगण्यात. तू आलास कधी? सकाळी झालो. सकाळी आलास? 11 वाजता. हा, त्याला बॉल लागला इथं. मला? झालं इथं. संजयला संजय लागलं? काय बोलतो, दाखव. एवढा दादासला असा मारतात काय जोरात? तो मध्ये बस झाला, उन्हाळ्यात तरी चक्कर येऊन पडाल मी. खरं नाही तुमचं. मी ऐकलं आंबे आणले हो ना, एवढं आणलं, एवढं पिकताय. काय म्हणतोस? मग खबर गावातच राहिली पाहिजे. गावात नाही, खाली गोधडीच राहिली पाहिजे. तर जराशी भनक लागलेली, गोधडीमध्ये आंबे पिकतात. तर पिकतात नव्हे, नुसती रास आहे ही बघा. तर ॲक्च्युली बिटकी आहे, तर या बिटकीचा आंबे पण आहेत. जरा नवं करतो. लागले आंब्याचं नवं म्हणजे पिक्का आंबा पहिल्यांदा खातोय. भारी. साल काढून खातो नाही, पहिल्यांदा खातोय. आता मग असं डायरेक्ट खायला बरं. जाऊया काय आंबा खायला कुठं? बिटकीवर परत जाऊया तर मग. आता भनक लागली की सगळेजण जातील, पण बिटकीवर एक मजा आहे, पडतच असतात. व्हिडिओ आपण मुंबईला जायचं नंतर टाकूया आपण. नंतर टाकूया. आता पण आता काय महिन्यावर आंबा खायला भेटणार? 2-3 दिवस नंतर टाकू ना. ती तेवढे लेटच जाईल. असो, या मंडई आंबा खायला. आता ही पहिला आंबा म्हटल्यावर याची बाट कशी पांढरी करायला पाहिजे, तरच मजा येईल. तो पण इकडे सगळे झोपा काढतायत. आंबे खाऊन झाले, तिकीट घेऊन झाले, या आंबा खायला. तर मंडळी आंबे खाऊन झालेले आहेत आणि सकाळी एक फणस पण खाल्ला, कापा फणस खाल्ला. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे आंब्यावर. बिटकी आहे ना, जवळच आहे, लांब नाही आहे. तर या बिटकीचे आंबे म्हणजे पडतच असतात, तर घरी पण जरा घेऊन जातो, ताई वगैरे पण खातील. आणि त्या मिळतील ना आपल्याला? होय ना. नाही, गावाला 2-3 दिवसापूर्वी ना पाऊस पडला. हे दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे थेंबड्याने झालंय. पाऊस बऱ्यापैकी पडला. हो, आम्हाला वाटलेलं आता पाऊस पडेल, पण लकीली वाचलो. पाऊस काय पडलेला नाही आहे. इकडे रातांबे पण लागलेत. ॲक्च्युली याच्यावरचे खाऊन झाले रातांब्याचं झाड आणि लागणारे कोकांबे. नाही, ॲक्च्युली त्या फळाला बोलतात रातांबे, आपण आपल्याकडे ना कोकांबे बोलतो. कुठे आहेत? आहेत. ह्याच्यावरचा पहिला मी खाल्ला ना जो रातांबा, ह्याच्यावरचा खाल्ला. गावाला आलं ना की सगळं कसं इझिली मिळून जातं. पडला एक, नाही त्याच्यात गवतात गेला तो.
खाली 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 इथे पुढं हा तिथं आबा समोर आहे नाही हो नाही इथे चढ जरा पाहिलं हात पुसल आबा समोर हा वर चढ ना पाहिला दोन लाव एक दोन भेटतील चढायला जागा नसतो रे अरे चढायला उलट हेच झाड चांगलं पण जागा नसतो मी याच्यावर एकदा पडलो होतो ह्याच्यावर ना कसं काय पडलास बन्यांची माहिती बन्यांची हा त्याच्यावर ती तिलकटीतली नाही मग? शकटावरती अच्छा हा शेवरी चक्कावरची त्याच्यावर पडलो वरनं खाली आलो होतो हा हा तर कसं आहे रातांबे पण खायची मजा वेगळीच आहे आंबे आपण खाल्ले पण झाड एकदम चिवट असतं पण आहे चिवट असतं तुटत नाही लवकर ह्यातला जो पांढरा गर असतो ना म्हणजे बिया तो बियाचा भाग मस्त लागतो त्यात थोडंसं मीठ टाकलं ना अजून मजा येते ही पण खातात नाही फळातली नाही काय आहे? कसली फळं असते तर इकडे एक ॲक्च्युली झाड आहे कसलं आहे माहिती नाही फळं लागतात म्हणजे वेगळंच झाड आहे हे झाड मी पण पहिल्यांदा बघतोय बघूया कोणाला काय माहिती असेल तर सांगा ही बघा फळं आहेत आवळ्यासारखी फळं आहेत खातात की नाही काय माहिती आंबे जमा लागली इकडं खात नसतील नाही नाही असं नाही वाटत कधी खाल्लेली नाही जरी पण आपण हे कोणातरी विचारूया कसलं झाड आहे माहिती पडलं तर ठीक अदरवाईज सोडून दे कसं गावाला जी झाडं आहेत त्याची थोडीफार तर माहिती आपल्याला हवी आणि नवीनच झाड आहे हां हे त्यातलं नवीन झाड दिसतंय भेटले हे पांड्या कसलं झाड मँगो मँगो ना हे अरे हे ह्याचं कसलं काय रे बोलतात त्याला चांगलं नाव आहे सरकारी आवला नाही आवळा नाही आवळा नाही हां बोंडस काय पण काय नाही हे बघ, आंबे किती जमवले हो रे इकडे आहेत हां अरे एक नंबर एवढे जमवले चला लजीज ना हा 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 एक नंबर हां भारी ना लय बिटक्या ना एवढ्या बिटक्या म्हणजे पाडायला पण मजा येत नाही ना कसं आंबा एकुलता एक कुठं दिसला ना तो पडला हा बघा आंबे म्हणजे काय ही बिटकी आहे ना अशी हात टाकाल तिकडे आंबा खारकोंडला याला खारकोंडला बोलतात ते पहिल्यांदा पण आम्ही ना खारकोंडले पण सोडायचे नाही ते पण खायचो आता कसं पोरांना माज आला आता हे खात नाहीत ते दोन उचल हा लय मस्त आहे तर खालचा पण त्याच्या खालचा पण उचल हा ताजे कोणते आणि आताचे कोणते समजत नाही काय कळतच नाही ना कसला असतो आयुन दोन रातांबे घेऊन आले हा पाम्या भरपूर जमवलेस जमा घेऊनच जातो घरी हा, चला का हा एक चांगला एक खतरनाक असेल तो पिकलेला एकदम होय ना चला मग आता माहिती ना खायचं डायरेक्ट उभं पण राहायचं पुढं नाही एवढा बस झाला हे नाही जमल ना तू उभं राहणार आई वरती उभं राहा आणि पुढे जा उभं राहा. पुढे जा कैची हा 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 अब्बास हा माहिती या आहे वर पुढे जा ऐकला पुढे जा बरोबर आहे मी पुढे हो? पुढे जा पुढे हो ना? पाय पकड हा बरोबर आहे हा 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 घे काढ चौकास चौकात डोळ्यात जाय तिकडे उडवची अजून काढ अजून आई थांब वरती एक काढ अजून मागे जा मागे हा पकड पकड वरती काय नाही हा बस झाले हा आता हात दे बस सरळ आरामात उतर अंडी फोडली दहींडीची प्रॅक्टिस केलीस वाटतं काही आंबे पडलेले पडले ना तिथे एरियामध्ये आहे ना आणि अशा तऱ्हेने वहिनींची एंट्री झालेली आहे नमस्कार वहिनी हो नमस्कार काकी तुमची तब्येत काय म्हणते नाही खरं नाही काय हनुमानजीतल्या पोरा आली आणि तू आजारी पडते तुला काय वाटतं ही बघा खाली चालले सगळी पब्लिक दादावर ह्याला जायला गेलो होता होय काय गंगे भेटला ना गंगे मी आपली तुमची सोय करायला गेलो हे घ्या हे घ्या हो पिकले आंबे
आवनीला का नाही आणलाय फक्त बायला नाही होय काय झोपले नाही तर रडारड आता मगाशी इथे कोण काय बोल तुम्हीच काय बोलू आम्हीच होतो मग खाली गेलो आंब्याला बोललो घरी आंबे नेतो थोडे दिले पाण्यात रुद्र? घाल जरा तू पताका लावा चाललो पताका बॅग मध्ये वहिनीच्या मग आता घेऊन जाऊया काय होतं? बसून प्यायचं असतं पाणी बसून पितो अरे हा बैल आला टाकायला काय हे घे. हे घे. तू कुठे गेली होती आज? डॉक्टरकडे गेलो का? बरं नाही बरं आहे काय? हा काय माहिती तर बरं आहे काय तर आम्हाला आम्हाला खाऊ का आणलास काय नाही रे. काय ना काय भेटलंच नाही चॉकलेट नाही का मीच नाही मस्का पाव काय नाही जेव जा पहिले जाऊ दे अजून को खाऊ आम्हाला आज डॉक्टर गेलेलीस ना मनीषाचे शत्रुघ्नचे नाही अगं भाजीला काढला तर तुला पणच घेऊन आले बघ भाजीला भाजीला 2-3 दिवस झाले मग आता येशील तिकडे फिरशील मैत्रिणी बोलतात बा कशा नाही ना फिरायला मग जुन्या मैत्रिणी हो ते संपला असेल सर हे बाबा चला आता काय घरी जायला नको आहे आंबे ताईकडे दिलेत आणि आता जाऊया जरा वरती मंदिरात थोडीशी तिकडे तयारी करायची आहे आणि बघू काय काय काम बाकी आहेत शेती होईल शेवग्याची शेती होईल आपल्याकडे आरामात प्रत्येक घराच्या 5 मध्ये शेवगा आहेत. अरे महाग पण आहे ते मुंबईला किती 10 रुपयाला 2 ते 20ला 4 नाही तर 5 नाही प्रत्येक घराच्या 5 आहेत शेवगा पाणी आहे का? होय काय लॉक आहे नाही अरे गरम आहे बघ गरम असेल एकदम आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे ते पाणी बघ मग अरे गरम गरम आंघोळीसाठी स्पेशल पाणी आहे ठेवलेलं हा आंबा का लागलाय पिकतो आंबा हो मस्त गरम गरम आहे तो इथं चांगलं चला ह्याला आहे ना कुंपण घालायच नको बघ साईडून बसतो झाले हो डायरेक्ट कुंपण कुंपणच झाली पोरं गावाला आले की जरा असं भरलेलं वाटतं ना ए ओय सगळ्यांना एक हात द्यायला होय अरे मॅच घेणार आम्ही हरतील रे हरणार तुम्ही हरते आता येतो पुन्हा दुकानात आपल्या ह्याच्या मंदिरात जाऊन येतो बघूया चौका नेरदवाडी संगमेश्वर आपली लालपरी दुपारी 2:15 वाजता संगमेश्वरवरून येते त्याच्यानंतर नेरदवाडीतून रिटर्न आता चाललेली आहे तर आपण कुठे चाललो आहे आईस्क्रीम खायला पेप्सी आई स्पॉन्सर करणार आहे आयुष आयु स्पॉन्सर सही यार हा काकी पेप्सी नाही बाबा आहे बघ स्पॉन्सर जो देतो ते घ्यायचं तुमचे मग नाटकी नाही पाहिजे हा दाखव परत इथे खाली नाही आज आम्हाला आयु स्पॉन्सर करतोय ना तो देणार आम्हाला 2 वाली का 1 वाली नाही 2 वाली हा 5च येते एक कोणतरी कमी राहील तर या पेप्सी खायला या गावाला अशा या 2 रुपयाची पेप्सी आहेत ना मजा येते हा मजा वेगळी 5 रुपयाची ही 2 रुपयाची 5 वाली लांब येते 5 वाली लांब येते हा 10 रुपयाचे बोलतो 5 गावाला होतं काय माहिती आहे का पॉकेट खिशात नसतं ना मग हे काय अरे पिक्का आंबा लकी माणूस मग काय तो एक आताच पडलेला आहे मंदिरात आता बऱ्यापैकी डेकोरेशन झालंय आता फक्त पताका लावायची कामं बाकी आहेत ती पण करून घ्यायची आहेत आता 1 तासामध्ये सगळं करून घेऊ घेतलीच पताका लावायला चला
हे सध्या थोडं घट बाय म्हणजे घट बांध मग तिथे ते डिझाईन ना चांगली दिसते मग हा, भाव भरपूर आहे. आहेत बाबा हे बघ किती अंडे तुम्ही अजून. ही नाही वर नाही जास्त लावायचे बाबा, पुढच्या वर्षाला चालेल हे, माहिती आहे का एवढे 8 हे आहे एवढे ठीक आहे. 800 मीटर आहे तू ताण बरोबर नाही, एवढं ठीक आहे. हा एवढं हा हा मी कसं पण बांधू ना हा तू कसं पण बांध तू तुझं काही कॅल्क्युलेशन नाही डिझाईन वाले कसं पण म्हणजे त्या साईडला नको या साईडला बांध बल्ब सांभाळ बांध बल्बाला हे बल्बाला नको बांधू. बल्ब नाही वजन घेणार. सांभाळून पुढे टोका नको जाऊ तुला उचलील तू भाऊ भावाच्या सपोर्टला आहे इथं नाही बसतोय रे असं. हा ते असू दे आम्ही काय चांगलंच बोलतोय ना कुठं हे बाबा, ठेवशील इकडे. नाही बाबा असा बरोबर आहे काय हा मग अरे तू हात लावलास म्हणजे सगळं बरोबर पंखा कुठं आहे? हा येत पंखे आले डिझाईन भारी होते हा, ही चांगली वाली. हात पाहिजे तसा. डिझाईन तयार होते हळूहळू हा इकडे डिझाईन वाला माणूस बघा संदेश घडशी जाणे माने सोबतीला इकडे संजय गडशी सतेश गडशी सतेज नितेश गडशी आणि प्रमोद गडशी लंबू घडशी. खाली पताका लावण्याचं काम सुरू आहे आणि इकडे नेट बांधतोय ॲक्च्युली जेवणाचं सगळं इकडे असतं ना तिकडे नीट बांधायचे काय रे? कुठे अंगणात बटाट्याचे अंगणे. चला मंडळी फायनली घरी आलेलो आहे ॲक्च्युली पूर्ण धावपळ होती मंडप करायचं होतं त्याच्यामध्ये सगळी मजा मस्ती असते गावाला आल्यानंतर. तर आता उद्या हनुमान जयंती आहे तर हनुमान जन्मोत्सव म्हटलं की सर्व चाकरमाने गावाला आलेले आहेत आणि सर्व तयारी आता व्यवस्थित झालेली आहे. आता फक्त रात्री काय छोटी मोठी तयारी आहे ती उरकू आणि मग उद्याचा पूर्ण दिवस छान मजेत जाईल कारण उद्या सकाळी लगभग 5:30 वाजल्यापासूनच जन्मोत्सवाला सुरुवात होते तो मग दिवसभर ते रात्री शेवट असतो आपला वरंगी नमन असं सगळं उद्याचा दिवस मस्त बिझी असणार आहे. तर ती व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत येईलच पण आतापुरता म्हणजे इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय.